तलाठी तलाठी पद भरती 2026। तलाठी हे पद महसूल विभागातील सर्वात महत्त्वाचे पद आहे। तलाठी, मंडलाधिकारी, नायब तहसीलदार आणि तहसीलदार असे प्रमोशनाचे टप्पे असतात। तलाठी या पदाची महिलांसाठी कशा पद्धतीने आपल्याला तयारी करता येईल आणि हे पद कसे महत्त्वाचे आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज आमरे, तलाठी फॅक्टरीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तलाठी या पदाची खूप मोठी क्रेज आहे। हे पद सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहे। महसूल विभागामध्ये या पदाची एक वेगळीच ओळख आहे। त्या पदाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून बघणार आहोत। खास करून महिलांसाठी हे एक आदर्श करिअर कसं ठरू शकतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तलाठी गृहिणींसाठी एक आदर्श करिअर करण्यासाठी साधारणपणे मुली ह्या शिक्षण क्षेत्र किंवा बँकिंग क्षेत्र निवडतात, परंतु तलाठी हे पद गृहिणींसाठी कसे महत्त्वाचे आहे किंवा कसे करिअर करता येते हे आपण बघूया। आदर्श करिअर करण्यासाठी कुटुंब आणि आर्थिक स्वातंत्र्य यांचा मेळ घालून परिपूर्ण सुवर्ण मध्य साधून साधारणपणे महिलांना हे पद खूप महत्त्वाचे ठरू शकते। महिलांसाठी हे पद सन्मानाचे आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देणारे आहे। त्यानंतर आदर्श जीवनशैलीसाठी हे पद महिलांसाठी खूप महत्त्वाचे आहे। महिलांसाठी साधारणपणे कुटुंब, त्याचबरोबर मुलांचे शिक्षण किंवा घरातील सर्व व्यक्तींची त्यांना काळजी करावी लागते किंवा त्यासाठी त्यांना काम करावं लागतं। त्यासाठी त्यांना वेळ आणि स्थळ योग्य असेल असेच नोकरी त्यांना करावी लागते। साधारणपणे सकाळी या पदासाठी नोकरीची जी वेळ आहे ती सकाळी 10 पासून ते 5 पर्यंत किंवा 6 पर्यंत आहे, म्हणून त्यांना खूप चांगल्या पद्धतीने सकाळी काम करता येतं। त्यानंतर कामाचे स्वरूप महिलांसाठी तलाठी हे पदाचे कामाचे स्वरूप साधारणपणे ऑफिस वर्क असते। ऑफिस वर्क असल्यामुळे महिलांना कामामध्ये सुरक्षितता आणि सोयीस्कर असते। त्याचबरोबर आर्थिक स्थैर्य आणि सन्मान सुद्धा या पदातून मिळतो। महिलांना तलाठी या पदामध्ये साधारणपणे तलाठी ही एक नोकरी नसून साधारणपणे सन्मानाची जीवनशैली मिळवण्यासाठी तलाठी हे पद महिलांसाठी खूप महत्त्वाचे आहे। त्यानंतर आपल्याला वेळेचा बॅलन्स साधता येतो। साधारणपणे महिलांसाठी कौटुंबिक जबाबदारी असते, मुलांचा अभ्यास असतो, कुटुंबामध्ये सर्वांची त्यांना देखरेख ठेवावी लागते। सर्वांसाठी त्यांना त्यांचे घरातील सर्व व्यक्ती असेल, मुले असेल, त्या सर्वांसाठी त्यांना काम करावं लागतं। ते सर्व करून साधारणपणे त्यांना नोकरी करावी लागते किंवा तलाठी या पदामध्ये त्यांना सकाळी 10 ते संध्याकाळी 5 ते 6 पर्यंत चांगले काम करता येतं आणि संध्याकाळी त्यांना कुटुंबासाठी परिपूर्ण वेळ देता येतो। त्याचबरोबर लोकेशनचा विचार केला तर साधारणपणे या पदासाठी नोकरी ही स्वतःच्या जिल्ह्यात आणि स्वतःच्या गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये असते, त्यामुळे कुटुंबापासून जास्त दूर राहण्याची आवश्यकता नसते, म्हणून महिलांसाठी हे पद खूप महत्त्वाचे आहे। त्याचबरोबर सुरक्षितता आणि सोयीस्करता जर आपण बघितली, साधारणपणे तलाठी या पदामध्ये साधारणपणे कामे ही असतात 7/12 उतारा, 8 फेरफार नोंदी, त्यानंतर शेतसारा गोळा करणे, त्याचबरोबर रेशन कार्ड असेल, रहिवासी दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, अशा या दाखल्यांच्या नोंदी देणे। या सर्व नोंदी साधारणपणे ऑनलाईन झाल्यामुळे महिलांना आता हे काम खूप सुरक्षित आणि सोयीस्कर होऊ शकतं। त्यामुळे हे पद महिलांसाठी खूप महत्त्वाचे आहे। टेबल वर्क, ऑफिशियल वर्क असल्यामुळे महिला या पदासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतात आणि गावामध्ये साधारणपणे गावची संस्कृती आणि परंपरा आजही टिकून असल्यामुळे गावातील व्यक्ती महिलांना खूप चांगल्या पद्धतीने सन्मान देतात आणि सन्मानाची आणि आदर्श जीवनशैली मिळवण्यासाठी महिलांना तलाठी ही नोकरी खूप महत्त्वाची आहे। त्यानंतर पुढे जर बघितलं आपण, तलाठी या पदातून साधारणपणे खूप चांगले आर्थिक स्थैर्य आपल्याला मिळू शकते। साधारणपणे 25,000 ते 40,000 पर्यंत पगार हा पहिल्या महिन्यापासूनच सुरू होतो। या पदासाठी साधारणपणे कोणताही कॉन्ट्रॅक्ट बेस किंवा प्रोफेशनल पिरियड नसतो। पहिल्या महिन्यापासूनच खूप चांगला पगार या पदासाठी आपल्याला मिळत असतो। त्याचबरोबर ही नोकरी महसूल विभागातील एक सन्मानाची आणि प्रतिष्ठेची आहे। त्यातून महिलांना चांगला सन्मान आणि आत्मविश्वास मिळू शकतो आणि आर्थिक स्वातंत्र्य सुद्धा मिळू शकते, म्हणून हे पद महिलांसाठी खूप सोयीस्कर ठरू शकते। त्याचबरोबर आपण जर बघितलं की खाजगी नोकरी आणि तलाठी पद महिलांसाठी या दोन्ही नोकऱ्या करताना एक आपण जर तुलना केली तर आपल्या लक्षात येईल साधारणपणे वेळ महिलांसाठी
जर खाजगी नोकरी जर केली तर अनिश्चित वेळ असते आणि जर तलाठी या पदासाठी जर त्यांनी नोकरी केली तर एक निश्चित वेळ असते, सकाळी 10 ते 5 किंवा 6 पर्यंत. म्हणून महिलांसाठी हे पद तलाठी या पदाची तयारी करणं खूप सोयीस्कर आणि सन्मान मिळवण्यासाठी साधारणपणे हे पद खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर स्थळ, साधारणपणे खाजगी नोकरीमध्ये दूरची ठिकाणे असतात, आपल्याला दूर दूर जावं लागतं किंवा बदल्या खूप लांब होतात. त्या दृष्टीने जर विचार केला तलाठी या पदामध्ये साधारणपणे आपल्याला स्वतःचा जिल्हा मिळतो, स्वतःच्या गावामध्ये आणि तालुक्यामध्ये काम असल्यामुळे कुटुंबापासून जास्त दूर राहावे लागत नाही. त्यानंतर तिसरं जर बघितलं कामाचे स्वरूप, खाजगी नोकरीमध्ये साधारणपणे कामाचे स्वरूप हे तणावपूर्ण असते, टार्गेट असते कामाचे आणि ते टार्गेट पूर्णच करावे लागते. टार्गेट ओरिएंटेड कामे ही खाजगी नोकरीमध्ये असतात, तणावपूर्ण कामं असते, ट्रॅव्हलिंग खूप असते. त्या तुलनेत तलाठी या पदामध्ये सुरक्षित टेबल वर्क असते, ऑफिशियल वर्क असल्यामुळे आणि बरीचशी कामे ही तलाठी पदाची ऑनलाईन झाल्यामुळे एक चांगले आणि सुरक्षित काम तलाठी या पदामध्ये करता येते. त्याचबरोबर चौथा मुद्दा जो आहे सुरक्षितता. खाजगी नोकरी जर असेल महिलांसाठी तर ती अस्थिर असते आणि सुरक्षितता त्या ठिकाणी खूप कमी असते. त्या तुलनेमध्ये तलाठी या पदामध्ये सरकारी हमी आणि स्थैर्य खूप चांगले असते, आपल्याला सरकारी सिक्युरिटीसुद्धा मिळू शकते. सरकारी पद असल्यामुळे खूप चांगले स्वातंत्र्य आणि एक चांगले काम जर आपण केले तर प्रमोशनसाठी सुद्धा खूप चांगली संधी असते. म्हणून या पदामध्ये तलाठी या पदामध्ये खूप चांगली सिक्युरिटी असते. त्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी जर आपण विचार केला तर तलाठी हे पद खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये आपल्याला कुटुंबासाठी वेळ देता येतो, त्यानंतर मुलांसाठी वेळ देता येतो, कामाचे निश्चित वेळ आणि ठिकाण असते, त्यामुळे आपल्याला जाण्या येण्यासाठी कोणत्या प्रकारची धावपळ होत नाही. त्याचबरोबर खूप चांगला पगार असतो आणि हे पद साधारणपणे मान सन्मान मिळवून देणारे पद असल्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी साधारणपणे हे पद खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर संतुलित भविष्यासाठी आणि उत्तम जीवनशैलीसाठी महिला या पदाची तयारी करू शकतात. अशा या पदाची तयारी करण्यासाठी साधारणपणे बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये तलाठी फॅक्टरी अंतर्गत एक खूप चांगली बॅच सुरू करण्यात आलेली आहे आपल्याकडे. या बॅचमध्ये स्वतः बाळासाहेब शिंदे सर गाईड करत आहे आणि त्यांची पूर्ण टीम एक चांगली फॅकल्टी आहे आणि या फॅकल्टीच्या माध्यमातून साधारणपणे MPSC अंतर्गत जी तलाठी पदभरती होणार आहे त्या पदभरतीच्या अनुषंगाने खूप चांगले टीचिंग, PDF नोट्स, सराव प्रश्न आपल्याला या बॅचमध्ये मिळणार आहे. आणि या बॅचमध्ये साधारणपणे आपल्याला सर्व फॅकल्टी एक उत्तम आपलं तलाठी करिअर घडवण्यासाठी, आपल्याला उत्तम परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी संपूर्ण काउन्सिलिंग करणार आहे. त्याचबरोबर तलाठी या पदासाठी जर आपण ॲडमिशन घेण्यासाठी आपण साधारणपणे तलाठी फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे सर हे ॲप आत्ताच डाउनलोड करा आणि त्याचबरोबर तलाठी फॅक्टरीला जॉईन करा. आणि ह्या बॅचमध्ये जर आपण ॲडमिशन घेतलं तर आपल्याला एक सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे. ते गिफ्ट आहे ते म्हणजे तलाठी फॅक्टरी ठोकळा. संपूर्ण मार्गदर्शन, तलाठी या पदासाठी संपूर्ण मार्गदर्शन ठरणारा हा एक ठोकळा आहे आणि हे पुस्तक आपल्याला या बॅचमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर मोफत दिलं जाणार आहे. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, ग्रामप्रशासन आणि जिल्ह्याची माहिती असे संपूर्ण उपघटकांची माहिती असलेलं हे पुस्तक आहे. 2014 पासून ते 2023 पर्यंत झालेल्या तलाठी भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश यामध्ये आहे. संपूर्ण विषयाची परिपूर्ण तयारी यामधून होत असते. अशा पद्धतीने तलाठी फॅक्टरी जॉईन करण्यासाठी आत्ताच ॲडमिशन घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा. धन्यवाद.